सोलापूरच्या राजकारणात मोठा भूकंप. तौफिक शेख पैलवान पुन्हा एमआयएमच्या वाटेवर. सोलापूर शहराच्या राजकारणात पुन्हा एकदा तुफान उलथापालथ होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. एमआयएमचे माजी शहराध्यक्ष व माजी नगरसेवक तौफिक शेख पैलवान पुन्हा एकदा आपल्या जुन्या पक्षाकडे एमआयएमकडे परतण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तौफिक शेख पैलवान यांनी याआधी एमआयएमकडून सन 2017 मध्ये प्रभाग क्रमांक 20 मधून विजय मिळवत नगरसेवक पद भूषवले होते. त्या काळात त्यांनी परिसरात अनेक विकासकामे करून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. पुढे राजकीय वाद, अंतर्गत संघर्ष आणि समीकरणांमुळे त्यांनी एमआयएम सोडत आधी शरद पवार गटात प्रवेश, त्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मात्र अलीकडील महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून त्याच मतदारसंघातून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर सोलापूर महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे खातेही उघडले नाही, तर दुसरीकडे एमआयएमने तब्बल 8 नगरसेवक निवडून आणत आपली ताकद सिद्ध केली. याच पार्श्वभूमीवर पराभवानंतर तौफिक शेख पैलवान पुन्हा सक्रिय झाले असून एमआयएमकडून स्वीकृत नगरसेवक पद मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची खात्रीलायक माहिती त्यांच्या कार्यकर्त्यांकडून समोर येत आहे. त्यामुळे पैलवान पुन्हा एमआयएमच्या आखाड्यात उतरतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांनी पक्षासह अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने पक्षांतर्गत हालचालींना अधिक वेग आला आहे. सध्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी अनेक इच्छुक एमआयएमकडे रांगेत उभे असल्याचे चित्र आहे. एकीकडे राजीनामे, दुसरीकडे पक्षांतराची चाहूल आणि तिसरीकडे सत्तेच्या गणितांची नव्याने जुळवाजुळव. सोलापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा तौफिक शेख पैलवान हे नाव केंद्रस्थानी आले आहे. तौफिक शेख पैलवान पुन्हा एमआयएमचा झेंडा हाती घेणार का, याचे उत्तर लवकरच सोलापूरच्या राजकीय रणांगणात धडाकेबाज पद्धतीने समोर येणार हे मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, जम न्यूज इंडिया.